सगळ्यांना आज आम्ही चाललोय फिरायला. कुठं चाललोय ते तुम्ही पुढं ब्लॉग मध्ये बघा. तर आजची सुरुवात चिवनी केली बघा माझ्या ब्लॉगची. तर आता आम्ही असं रेडी झालोय बघा. म्हणजे जास्त काय रेडी नाही झाले, थोडंसं पावडर लावलंय. मेकअप तर काही करत नाही मी. आणि चिवनी अशी रेडी झाली बघा. हा तर आता आम्ही चाललोय बाहेर. तर नक्की कुठं चाललोय ते ब्लॉग कंटिन्यू करा बघा. पप्पा तर चला आम्ही चाललोय आता बाहेर. किती वाजले तो 11. आता वाजले 11. तर चला. तर घरातले सगळे कामं राहून ठेवलेत मी तसेच. कपडे, फरशी, किचन कटाचा आवरलाय फक्त. ते आल्यानंतर काम करणार. हे म्हणजे लय ऊन होते, आधी जाऊन येऊ. ठीक आहे चला. किचन कटा मी आवरून ठेवलाय फक्त. तर आम्ही पोहोचलो आता दिव्य घाटामध्ये. तर खूपच उशीर झाला बघायला ट्रॅफिक लागल्यामुळं. आणि बघा एवढं ऊन लागतंय ना, लय ऊन पडले. 11:30 वाजताच एवढं ऊन लागतंय म्हणल्यावर कसं व्हायचं. तर ठीक आहे असू दे. चला आता आमचा प्रवास कसा होतो काय माहीत. तर आम्ही दिवाळीमध्ये आलो तेव्हा रोडचं काम चालू होतं आणि चिवला मी असं पॅक करून घेतलं होतं बघा. पण चिवनी सोडलं तोंडाचं, म्हणजे मला लय कसं तरी होतंय. ठीक आहे म्हणलं सोड. आणि दादा आणि वहिनी सोबत होते ना, तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमची बस इथेच बंद पडली होती बघा. तेव्हा पण इथं रोडचं काम चालू होतं आणि एवढे हिरवेगार झाडं होते ना या डोंगरावरती. तो खूप छान वाटत होतं नाही का. आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं हा घाट, म्हणजे नाही का हिरवं हिरवं दिसतं ना, त्याच्याने खूप भारी वाटतो हा घाट बघायला. त्याच्यामुळं तर ठीक आहे आता असू द्या, आम्ही जातो आहे. आणि आता पण असा दिसतो बघा, तरी पण छान वाटतं बघायला, असं काय नाही एवढं. तर बघा आता, आणि एवढं ऊन पडलं आहे, कसं व्हायचं काय माहिती. तर यांनी ना आता इथे ना पुढे एक विठ्ठलाची मूर्ती आहे बघा. किती छान दिसते बघा, बघू शकता तुम्ही, दिसत असेल. पण बसमध्ये आले बघा. तर ठीक आहे, यांनी गाडी खूपच फास्ट चालवली बघा, कारण उशीर झालता ना आणि ऊन पण लागलो खूपच जास्त. त्याच्याने खूप फास्ट गाडी घेतली यांनी. तर ठीक आहे, रस्त्याला पण कोणी नव्हतं त्याच्यामुळे यांनी पण जास्त गाडी फास्ट घेतली बघा. आता मी सोबत असलं ना जास्त मी त्यांना फास्ट घेऊन देत नाही, म्हणजे नाही का मला भीती वाटते. आणि नाही का बरं का, मग ठीक आहे असू द्या चला. तर इकडच्या साईडला बघा शिवाजी महाराजचा पुतळा आहे बघा, किती छान दिसतो बघा. आणि रस्त्याला पण कोणीच नाही रोडला बघा. फायनली आम्ही पोहोचलो बघा आता. आणि इथं गाडी लावली, आताच उतरलो. कोणत्या गडावर आलो आपण? जेजुरीकडे पठार, जुनागड. तिकडच्या गडावर लय वेळेस गेलो, त्याच्याने आता म्हणलं हे गड बघायचा आहे. मी चिव एवढी असताना बघितलेला होता बघा, त्याच्यावर आता बघायला ह्याच गडावर चला आता वरीच जाऊ आपण. लय पायऱ्यात बाबा वरी चढायला, एवढ्या उन्हात कसं चढावं. भरपूर लोक आले रे. आता घेतलाय आम्ही भंडारा आणि ते बघा. तर हे घेतले, कुठे गेली? नारळ, अगरबत्ती, फुलं आणि भंडारा. चला तर चढायचं आता पायऱ्यानी. बापरे, इथे नवरा आम्ही चढायलो आता पायऱ्या. चला, थांबले का? 2 पायऱ्या नाही चढले तर थांबले. जाताना थांबत नसतात, येताना थांबतात. चला, ऊन लागायला बघा मित्रांनो. बघा आता थोडंसं बसलंय आम्ही, कारण पायऱ्या चढून एवढं थांब लागलाय ना. शिव बघा त्यांना तर पाहिलं झालंय. मला तर पूर्ण घामाला पाठवली झाली माझी. अजून नाही मोठे, आता किस अर्ध्यात आलो आम्ही. लय पायऱ्या. हवा लागली थोडी. पाणी पिऊ, पाणी पिऊ चालायचंय तुला. थांब, डस होईल. वर गेलो एकदम थांबून पाणी पिऊ. चला आता डायरेक्ट मंदिरात दाखवते तुम्हाला कसं आहे. तर आता लय दिवस झाला आलेले, त्याच्यावर आता आले बघा. स्वागतम जय मल्हार. तर मित्रांनो अजून तिथे जायचंय बघा. कुठे गेलं दिसतंय का? जय मल्हार राव. तर भूक लागले हा, मिशन असेल कशाची तरी. चला तर आता आम्ही आलोय मंदिरात बघा. एवढी पाय पळायला लागली, चप्पल काढली तर. मंदिरामध्ये जाऊया.
सगळं हेच आहे, हळद 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 खंडोबा सगळे हळद हळदच असणार. चला आता मंदिर दाखव. खंडोबाचं ज्योतिर्लिंग असं कडेपाठावरचं वर मंदिर. चलिये कडेपठार. तर बघा इथं आहे महादेवाची पिंड बघा. ते गणपती छोटासा. हा कसलं मंदिर आहे. ते झोपले, दोन झोपले तिकडे.